तर आज आमचं काम होतं शेतामध्ये. त्यासाठी आम्ही शेतामध्ये गेलतो. आज आम्हाला चारी खंदायची होती आणि ती चारी खंदून एका साईडला एक छोटंसं बांध बनवायचं होतं. आज ही कामं करायला आम्ही गेलतो आज शेतामध्ये. मस्तपैकी वारं सुटलेलं सुंदर वातावरण होतं शेतामध्ये. आणि कदाचित मला असं वाटतं की जर मला जे काही करायच्यात गोष्टी आयुष्यामध्ये ते जर करायच्या नसत्या किंवा जर त्या झाल्या नाहीत चांगल्या, तर मला वाटतं मी शेतीच करेन, कारण की मला शेती करायला आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे काही मित्र आहेत, त्यांना असं वाटतं की शेतीतली कामं खूप सहजासहजी करू शकतात ते, पण तसं नाही. आज मला समजलं की शेतातली कामं सहजासहजी होत नाहीत. तुम्हाला त्यामध्ये दररोज व्यायाम करावा लागेल, तुम्हाला दररोज शेतामध्ये जाऊन कामं करावं लागतील. त्यावेळेस तुम्ही कुठेतरी शेतातली कामं करू शकता. अदरवाईज फक्त जिमच्या बॉडीवरनं शेताची कामं होत नाहीत, हे मला आज कळलं. तुम्हाला रग पाहिजे अंगात आणि ती फक्त तुम्ही शेतात काम केल्यावरतीच येईल. आता शेतातली कामं झाली आणि शेतातली कामं झाल्यानंतर मी आलो घरी आल्यानंतर सरळ गेलो जिमला. मला आज करायचा होता वर्कआउट लेगचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीही जिमची सुरुवात करताना मी सुरुवात करतो रनिंगनं, कारण की रनिंगमुळे एक चांगल्या पद्धतीनं माझी बॉडी किंवा आपली बॉडी वॉर्म होते. सुरुवातीला स्लो, नंतरनं थोडंसं फास्ट, जेणेकरून बॉडीला लगेच असा जर्क मिळणार नाही आणि हळूहळू बॉडी वॉर्म होईल. आणि जिममध्ये गेल्यावरती मित्र तर भेटतातच, चांगलं बोलणं होतं आणि बोलणं होणं खूप गरजेचं आहे. मित्रांशिवाय जिम करण्यात काहीच मजा नाही आहे, ही तर गोष्ट महत्त्वाचीच आहे. सो मित्र भेटले, बोलणं झालं, व्लॉगबद्दल त्यांना सांगितलं. सुरुवातीला मला स्ट्रेचिंग करायची होती, कारण की मागचे 2 दिवस काही कारणास्तव मला जिमला जाता आलं नाही, त्यामुळे मला लगेच बॉडीला त्रास नव्हता द्यायचा. सुरुवातीला मी स्ट्रेचिंग करायला घेतलं, चांगली बॉडी स्ट्रेचिंग करायला प्रयत्न केला, फ्लेक्झिबल होण्याचा प्रयत्न केला, बॉडीला वॉर्मअप करायचा प्रयत्न केला. आणि आज जो माझा व्यायाम आणि आज जो माझा वर्कआउट होता तो होता लेग्सवरती, तो होता लेग्सचा वर्कआउट. सो त्यामुळे मी लेग्स ट्रेन करायला घेतले. सुरुवातीला साधे जे वर्कआउट असतात छोटे, कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लेफ्ट नीला इंजरी असल्यामुळं, आणि ती इंजरी आहे लेगामेंटची. सो त्यामुळं मला जास्त व्यायाम करता येत नाही, जास्त हेवी वर्कआउट करता येत नाही माझ्या लेगचा. सो जेवढं मला माझ्या पायाला झेपतं आहे तेवढंच मला करावं लागतं. आणि त्यानंतरनं मी घेतले हाफ सिटअप्स, जेणेकरून माझ्या पायाला जास्त ताण येणार. मी पूर्णपणे काळजी करतो की माझ्या लेगामेंटवरती जास्त ताण येऊ नये, कारण की त्यानंतरनं काही इंजरी होऊ नये, एवढंच मला वाटतं. आणि इंजरी आणि त्यानंतरनं मला परत कोरचा सुद्धा व्यायाम करायचा होता, कारण की 2 दिवस मी जाऊ शकलो नाही. कारण की 2 दिवस मी जाऊ शकलो नाही. त्यामुळे कोरचा व्यायाम, बायसेप्स ट्रायसेप्स पण राहिलेले आणि यासोबतच लेग होता. सो त्यामुळं माझं असं ठरलं की मी मिक्स करेन सगळा व्यायाम, म्हणजे बायसेप ट्रायसेप पण ट्रेन करेन आज, कोर पण ट्रेन करेन, पण एवढंच की जास्त नाही. 7.5 किलोचा डंबल घेतला फक्त सुरुवातीला आणि फक्त रिपिटेशन जास्त मारले, कारण की मला फक्त पंप करायचा होता त्याचा आणि कट्स पाडायचे होते. आता बायसेप झाल्यानंतर मला करायचे होते ट्रायसेप्स ट्रेन. ट्रायसेप्ससाठी मी जास्त व्यायाम नाही केला, म्हणजे जसं की मी ऑलरेडी पण म्हटलेलं की मला जास्त व्यायाम करायचाही नव्हता बायसेप आणि ट्रायसेप्सचा. मी छोटासाच व्यायाम आणि थोडासाच व्यायाम केला. आता ट्रायसेप झाल्यानंतर परत एकदा मला बायसेप घ्यायचा होता. सुरुवातीला मला जो बायसेप मारायचा होता तो होता 60 kgचा, कारण की 60 kgचं मारणं खूप गरजेचं होतं. हळूहळू मला ते वजन कमी करायचं होतं. सुरुवातीला मी बायसेप मारला 60 kgचा, त्यानंतरनं होता तो 45 kgचा, त्यानंतरनं अजूनही कमी केला, तो होता 20 kgचा. आता बायसेप झाल्यानंतरनं माझी कंबर खूप दुखत होती, कारण की ज्या प्रकारे मी रानात काम केलं तर त्या प्रकारे तसं काम करून, मी असंही आधी पण म्हटलेलं की रानात काम करणं म्हणजे सोपं नाही आहे. रानात काम केल्यामुळे माझी कंबर खूप दुखायला लागली भयंकर. सो त्यामुळे मी आज मोस्टली कोर, कंबर आणि बायसेप ट्रायसेप आणि लेग ह्या काही महत्त्वाच्या मसल्सवरती फोकस केलं. तर कंबर माझी खूप दुखत होती, लोअर बॅकचा मला त्रास आहे ऑलरेडी ॲक्च्युली खरं म्हणजे, पण तरीही मी त्याचा व्यायाम करायला सुरुवात घेतला. पण तरीही माझं एक होतं की मला स्ट्रेचिंग करायची होती चांगल्या प्रॉपर वेने, जेणेकरून
तो जो काही त्रास झालेला आहे माझ्या लोअर बॅकचा तो कमी होईल. आता जसा मी माझ्या लोअर बॅकचा व्यायाम संपवला, स्ट्रेचिंग संपवली, त्यानंतर मला परत एकदा करायचं होतं लेगचा व्यायाम, ज्यामध्ये फक्त हाफ सेटअप्स मारायचे होते मला माझ्या थाईजसाठी. जसं मी ऑलरेडी पण सांगितलेलं आहे की माझ्या पायामुळे मला जास्त व्यायाम करता येत नाही माझ्या लेग्सचा, पण तरी पण जेवढं मला झेपल, जसं मी ऑलरेडी सांगितलेलं की माझ्या ऑपरेशनमुळे मला जास्त व्यायाम करता येत नाही पायांचा, पण तरी पण मला जेवढं जमेल तेवढं मी चांगला केला व्यायाम आणि करायचा प्रयत्न करतो. कधीही थाईजचा असेल, काफचा असेल, शिनचा असेल. आणि जसं जसं मी पुढं जात होतो वेगवेगळे मी सेट्स मारत होतो पायाचे. थाईजसाठी मोस्टली थाईज मला खूप महत्त्वाची करायची. थाईज आणि जो नी आहे तो मला खूप चांगला करायचा आहे, कारण की कोरचा व्यायाम करणं मला आज खूप गरजेचं होतं. त्यामुळे मी जेवढा होईल तेवढा कोरचा व्यायाम केला आणि मोस्टली तर मी फक्त माझ्या बॅकचा व्यायाम विचार करत होतो, कारण की कंबर खूप भयंकर दुखत होती. आज गाण्यांचा आनंद घेत जिम केली मस्त आणि आज इथंच थांबतो. भेटूया आपण पुढल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला व्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. धन्यवाद.